जण हनुमान जयंतीसाठी चाललेत बघा. कधी आहे हनुमान जयंती? कधी आहे? ओढून डायरेक्ट देते. प्लॅनिंगला तर पैसे द्यायचे नाही. आणि नल माकुल बघा कसला मोठा आहे तो. तर आपण नेहमी तुम्हाला नवीन नवीन मासे ट्राय करत आलोय आणि ते कसे खायचे, त्याच्यामध्ये काटे वगैरे असतात काय ते सांगत आलोय. तर आज पण आपण याच्यामधला एखादा मासा घेऊन जाऊया. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर केरळमध्ये होतो आणि तुम्हाला इडली सांबार डोसा भरपूर काही दाखवलं. आता आलोय आपण आपल्या गावामध्ये करंजा जेटीला आणि भरपूर प्रकारची मासली तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही येताय करंजा जेटीला एकटा सकाळी 6 वाजता या. तुम्हाला भरपूर साऱ्या बोटी आहेत, तुम्ही बघताय बॅकग्राऊंडमध्ये. त्या सर्वांची मासली इथे उतरवतात आणि विकत असतात होलसेल भावामध्ये. आणि जर तुम्ही संध्याकाळी 4 वाजता येताय तरी पण तुम्हाला भरपूरशी मासली बघायला मिळते. आता बघा किती वाजलेत रे मित्रा? 4:30 झालेत आणि गर्दी बघा 4:30 वाजता. आणि सुरुवातीला बघा तुम्हाला कटिंग करणारी ताई दिसते. खवल्या कुपाने एकदम खायला टेस्टी ना, खायला एकदम चविष्ट कुपा. सर आहे तिकडे. नमस्कार, काय नाव तुमचं? विश्वानंद पाटील सर आहेत. कितीला घेतला हा कुपा? मी आता 1400 रुपयाला घेतला. 1400 रुपये. किती किलो आहे? 5.5 किलो. 5.5 किलो कुपा 1400ला घेऊन चाललेत बघा. म्हणजे कम्पेअर टू मार्केट आपल्या नवी मुंबई इकडे कसं आहे? स्वस्त आहे की महाग आहे? बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आहे ना? हा, म्हणजे ओके रेट आहेत ना? एकदम पण स्वस्त नाही पण बऱ्यापैकी आहे सांगतात ते बघा. आणि आमची मालू काकी आहे. मालू काकी काय कापतस? माकुल काय? नल आहे, नल माकुल ना? हा, नल माकुल बघा कसा कापतय. आणि नल माकुलाच्या आतमध्ये काय काय असते ते बघा. याची स्किन काढशील? हे बघा स्किन वगैरे सर्व काय काढून देतात. तोच तुम्हाला माकुल, स्क्विड माकुल दिसतंय बघा. नल मासा. आणि इथे चप्पल. असेच नवीन नवीन तुम्हाला सर्व प्रकारचे मासे बघायला भेटणार आहेत. आणि दीक्षितताई पण आहे इथे. मस्त सर्व मासे कापत बसलेत बघा. आणि सुरमईची कटिंग बघा. किती किलोची होती ही? 2 किलोची. बघा कशात तुकड्या पाडल्यात एकदम मस्त. हे रत्नागिरीचे आहेत इकडे, कोकणी माणूस आहेत. सर काय नाव तुमचं? पेटकड. नेहमी येते का इथे मासली घ्यायला? कशी असते मासली? एकदम चांगली एक नंबर. आपल्या कोकणासारखीच भेटते ना? हा, हे बघा 1 नंबर सुरमई घेऊन चाललो. हो आहे. काही चाललीस? काही चाललीस? मावरा घेवाला मसाला कापला आपला. परत ये आता करायला. आत्ताच आलो तुला बघला. आणि कालवं बघा, कालवं गोल, कालवाचं गोल. हे भांगण मिळतात का? उदानन भेटतात तेच गोल. आणि मस्त स्टॉल लावलेत प्रत्येकाने. आणि इथे बघा सोट कोलंबी दिसते तुम्हाला. सोट टायगर सर्वात मोठी. ही बघा कसली मोठी आहे. कितीला रे ही? 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो. हा, 1100 रुपये किलो सोट कोलंबी. आणि बाजूची कापशी आहे ना? हे पण सोट, व्हाईट सोट. हा, ही कितीला? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. ये रानी. ये रानी और ये राजा. हे देखो. हे बघा कोलिम घेऊन चाललाय आपला मित्र. डायरेक्ट पाटी घेतली. होलसेल भावामध्ये मावरा भेटते आणि डायरेक्ट कोलिम. हे भैया कैसी दिलीस पाटी? राजा 700 रुपये. 700 रुपयाला दिली बघा पाटी कोलमाची. एकदम वल्ला कोलिम. ये 900 रुपये में जाएगा. क्या इसमें सोना लगा है क्या? वो ज्यादा है ना, वो कम था. अच्छा, ज्यादा आहे. हा, आणि इथे चिंबोरी बघा. ही कसली चिंबोरी? ये मोरी. अरे ये क्रिश्चन आणि मोरी चिंबोरी बघा. तुमच्या इथे काय म्हणतात या चिंबोरीला ते पण नाव ऐकायला आवडेल आपल्याला. कैसा मोरी कैसा दिया? सामने दिखता है. हाँ, सामने दिखता है. मोरी कैसा दिया? मोरी 700 रुपये. ये 700. ये 700 रुपये. ही 700 ना? आणि मोरी ये 700. दोनों भी 700. हा, चालेल. जमिनीवरचा मुंगूस भरपूर बघितला तुम्ही. आता पाण्यातला बघा. सलमान मुंगूस सलमान. आणि चिंबोरी बघा, चिंबोरी मस्त. आणि पोपट मासा, सर्व प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतात. आणि मोठे मोठे हाबनूस तुम्ही भरपूर बघितले. हे बघा कसला मोठा हाबनूस. मीडियम साईजचा हाबनूसच नाही हो. हे बघा हाबनूस मासा. कितीला देशील यो? 300ला एकदम ताजा. म्हणजे सर्व ज्या बोटी आहेत ते आपल्या पर्सनेटच्या बोटी आहेत. जास्त दिवस नाही राहत, 4-5 दिवस राहतात आणि ताजी मासली घेऊन येत असतात. हे बघा. हा, हे बघा पोपट मासे. याचा काय भाव आहे? 200 रुपये किलो. हे बघा किलो नाही, हा किलो.
आणि गावरी बघा एकदम सुपर फ्रेश चिकचिकीत आहे गावली. आणि हे कुप्याचा काय भाव? 300ला. 200ला देईन की. मार्केट आपला कदा बंद असते? मार्केट चालूच असते, नेहमी चालू असते. टाइम आपला मार्केट चालू असते, कधी पण या. नेहमी मासळी आमच्याकडे रोज सुरमई, हलवा, हाबनूस, नारबा सगळं असते. काय लागेल ते ऑर्डर पण घेतो आम्ही. डायरेक्ट आपल्या जेटीला गाडी येते. हा, कामिनी कोली ताई आहेत, तुमच्याकडे या सर्व मासे मिळते. डायरेक्ट गाडी मिळते, गाडीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी मासली भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही बघा शिंगाल्याची कवट कुठल्या मार्केटमध्ये दिसतात तुम्हाला? तर करंजाच्या मार्केटमध्ये बघा शिंगाल्याची कवट. ही महाग असतात नाही? शिंगाल्याची कवट याच सीझनला मिळतात खावाला? शिंगाल्याची कवटे खायला एकदम मस्त लागतात. याच टायमाला मिळतात नाही ती? हे बघा नक्की ट्राय करा, मस्त कालवण बनवतात याचा. आणि मार्केटमध्ये कोलंबी बघा कसली कापशी नाही, कापशी कोलंबी. रेशमाताई आहे, रेशमाताई काय भाव आहे कापशीला? 400 रुपये किलो. नक्की या मंडळी, तुम्हाला कोळंबी पाहिजे असेल तर रेशमाताईंजवळ सर्व आहेत बघा कोळंब्या. पण कापशीच कोळंबी दिसते बघा. बांगडा, स्क्विड, हलवा सर्व प्रकारचे मासे आहेत. नलाचा काय भाव आहे मिलिंद? 250 रुपये. 250 रुपये बस. 250 रुपये नल बघा. स्क्विड किमा पाहिजे असेल तर येऊ शकता. आणि बांगडा? बांगडा 150 रुपये. बांगडा 150 रुपये. हे बघा काय पाहिजे अजून, एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मासे भेटतात. तनय आलाय आपला. किती मिळतील 10वीला? 10वीला 35%. एकदम ॲक्युरेट 35 काढणार आहे आणि त्याचा सत्कार करणार आहे सर्वजण. हे बघा खूप अभ्यास केलाय त्यांनी. आणि नल माकुल बघा कसला मोठा आहे तो. बापरे, अर्धा मीटरचा असेल नाही हो? 2.5 किलोचा आहे अर्ध्या मीटरचा नल स्क्विड मासा. हे बघा कसला मोठा. नैनाताई आहे तिकडे, कितीला आहे हो? 700ला येईल. 700 रुपये. नेहमी असतात तुमच्याकडे असे मोठे मोठे मासे? नेहमी त्यांच्याकडे असे मोठे नल मासे असतात. पाहिजे असतील तर या नक्की. हे बघा 700 मध्ये एवढा मोठा तुम्हाला स्क्विड नल मासा मिळतो बघा. आणि हर्षद कोहली पण आलाय आपल्यासोबत. काय हर्षद, काय सांगणार आपल्या मार्केटमध्ये? आता 3 दिवस रेग्युलर हनुमान जयंती येते, रामनवमी गेली, असे एकसारखे प्रोग्राम आल्यामुळे बोटींची लँडिंग, मच्छीची लँडिंग खूप झालेली आहे. खूप म्हणजे खूप. गेल्या 4 दिवसामध्ये जवळजवळ 700 ते 800 टनाची लँडिंग झाली आहे बंदरामध्ये. त्याच्यामध्ये सीडी मध्ये चांद मासा असतो, काठबागडा आहे त्याची 100 टनाची लँडिंग झाली, स्क्विड नल असतो त्याची जवळजवळ 100 टनाची लँडिंग झाली. अशी 700-800 टनाची 4 दिवसामध्ये आपल्या डॉकमधून लँडिंग झाली. जवळजवळ त्याच्यातून रिबन बोला, काठबांगडा, टेल बांगडा, इंडियन मॅक्रल जवळजवळ त्याच्यातून 400 ते 450 टन एक्सपोर्ट माल झालेला आहे. म्हणजे किती पण मावरा पाहिजे मिळेल ना आता? आता आहे ना वर्सोवा, सातपाटी, खारदांडा, चिपळूण, रत्नागिरी तिकडून पण आपले जे लोकल कस्टमर आहेत ते पहाटेच्या बाजाराला येऊन मच्छी घेऊन जातात आणि त्यांना त्यांच्या रेटमध्ये काठबागडा, बांगडा, 2 नंबर बांगडा वगैरे भेटतं. सप्लाय जास्त असल्यामुळे स्वस्त मिळतंय ना. इथे पण बघा मस्त एकदम सुरमई पण आहेत आणि हलवा, पोपट मासा सर्व प्रकारचे मासे. आणि टोचा, बॅराकुडा ज्याला म्हणतात तो पण आहे बघा. हा, तर अमृतीताई आहेत. काय भाव काय आहे? कर्लीचा काय भाव आहे? कर्लीचा 150 रुपये किलो भाव आहे. आणि बॅराकुडाचा? टोच्याचा 100 रुपये किलो भाव आहे. आणि बागड्याचा? बागड्याचा, छोटे बागड्याचा आहे 60 रुपये किलो आणि हा 150 रुपये किलो आहे मोठा बागडा. अच्छा, हे मोठा बागडा आहे का? 150 रुपये किलो. हा. आणि ही पोपट मासा? पोपट मासा 150 रुपये किलो आहे छोटावाला. कवटी माकुल? कवटी माकुल हा 200 रुपये. चला वाटत तर 200 ला वाढलाय. आणि सुरमई 700 रुपये आहे आणि हलवा आहे हा तर 450 रुपये किलो आहे. 400 रुपये. हे बघा सर्व प्रकारचे मासे. तर आपण नेहमी तुम्हाला नवीन नवीन मासे ट्राय करत आलोय आणि ते कसे खायचे, त्याच्यामध्ये काटे वगैरे असतात काय ते सांगत आलोय. तर आज पण आपण याच्यामधला एखादा मासा घेऊन जाऊया. आई बऱ्याच ना? हा, सुरमई घेऊन बसली बघा. हो, नेहमी आमच्या गणपतीमध्ये येऊन पैसे हरवून जाते आमचं. आणि आज बघा सुरमई. हो, येतोय नाही मग काय तू नसतस? हो, तूच नसतस. आणि आई काय घेतलंस हे मावरा? ही पत्त्यारहान आणि सौंदर्यहान. पत्तर आणि सौंदर्य. आणि कोलंबी ही कसली? गोनार कोलंबी आहे बघा. सर्व घेतल्यात. आता मावरा विकत बसणार इथं. ह्यो कसला? मुर्दुशी नाही, मुर्दुशी मासा. मुर्दी. हा, मुर्दी मासा. वाकट्या पण बघा
कोणता पण मावरा खायची इच्छा असेल तुम्हाला सर्व प्रकारचे मासे आहेत बघा इथे. रंजिता ताई आहेत आपल्या. काय कवटाची चिंबोरी आहे? कवटाची फोडून वगैरे देते ते. गॅरंटी? गॅरंटी तो बघ फोडून देते. या बघ हे बघा फोडून देतात कवटाची चिंबोरी गॅरंटी. हे बघा फोडून डायरेक्ट देते. वरची कवच फोडून देतात डायरेक्ट. लाईनिंगला तर पैसे द्यायचे नाही म्हणून हे डायरेक्ट बघा. फोडून देते. कवटाची चिंबोरी गॅरंटी फोडून. आणि आमची आया रोजची आहे. हा आयशी रोजची आहे आणि सस्ताव देत आहे बघून देते आयशी. म्हणजे फसवी नाही ना. फसवी नाही, कवटाची बिना सांगून कवटाची. ऐसाव आहे. हे बघा चिंबोरी वाली. कवट नसलं तर ती पैसे कमी एक चिंबोरा वारी ऐसा आहे तिचा. पण हे याचा बघा. इमानदारीशी तो बघा. पैसे घेते. चिंबोरा फोडलाय आणि कवाट निघाला. हे बघ मस्त. मग यानं काय कवटच देताव जेवायला. चिंबोऱ्यानं सगळी कवटच देतात बघा जेवायला. ओरिजिनल कवट भरलेली चिंबोरी पाहिजे असतील तर या तुम्ही. अरे वा वा. हायस्कूल वरचे सर आहेत जे आज चिंबोरी घेऊन चाललेत बघा. चला अंडी नाही संपली तर फोन करा आम्हाला. चिंबोऱ्याना अंबरनाथशी पनवेलशी कंशी लोक येत आहे चिंबोऱ्याना. अंबरनाथशी पण येतात ते भाऊ रोजचे 2000-3000ची चिंबोरी नेतात. करंजाला आलेत तर अरुणाताई आपल्या मुलखंडच्या आहेत. नक्की भेट द्या त्यांना. हे बघा कवटा भरली चिंबोरी पाहिजे असतील तर. तर प्रतिज्ञा मामी आहेत जे आपण आता बॅराकुडा घेतलेत त्यांना बघा साफ करताना खवलं असतं ना यांना. आणि कशी असते खावाला? एकदम टेस्टी असते. टोल खावाला मस्त. मोठा घेतलं तर त्याहून टेस्टी लागते. मोठी असली तर अजून भारी लागते ना. त्याच्यामधलाच बॅराकुडा बघा. आणि फ्राय करायची का आंबाट? फ्राय करायची. फ्राय बेसकी लागते ना. फ्राय अजून चांगली लागते सांगतात बघा. तर आपण पण घेतली तर आपण पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी बघायला भेटणार आहे. बघा बॅराकुडा. तर इकडे विनीता आणि प्रियाताई आहेत. काय आहे कोलबी? कसली कोलबी आहे? कापशी कापशी कोलंबी नाही. काय भाव आहे याचा? हे बघा एकदम फ्रेश 400 रुपये किलो तुम्हाला कापशी कोलंबी मिळते. नेहमी असते मावरा तुमका. कधी पण या. कधी पण या. एकदम कोलंबी पाहिजे असेल तर हे बघा कापशी. आणि ते बिजा कोलंब्या नसतात. चैती बीती नसते. चैती बीती सर्व असतात ना. सर्व प्रकारच्या कोळंबे असतात. हे बघा पण आलं पाहिजे. सकाळी आलं पाहिजे ना लोकांची. सकाळच्या टायमाला या भरपूर सारी मासली असते. हे बघा आणखी आपले जसकार वर्ण मित्र आलेत बघा. नमस्कार. पूर्ण फॅमिली आलेत घ्यायला. काय घेतला मावरा? हलवा आणि कोलबी घेतली. हलवा आणि कोलबी. नेहमी येतो इथं. कशी असते मासली? मस्त एकदम फ्रेश. एकदम फ्रेश वारी. एकदम फ्रेश म्हणजे डाऊटच नाही. आपल्या डायरेक्ट बोटीतनच येते. बाबा आवडते ना मासली. जेटी आणि जेटीवरचा मावरा बघितला तुम्ही. आता बोटी बघा किती बोटी आहेत त्या आपल्या बंदरामध्ये जेटीमध्ये लागलेल्या. आणि प्रत्येक बोटीने मस्त वाकट्या सुकवल्यात बघा. हे बघा टांडल बघा. काय टांडल? काय नाव तुझा? नवनीत दाभोलकर. आपल्या बोटीचा टांडल दिसतंय बघा. बरं आहो ना. आता सुट्टीवर आहेत बघा. दाभोलवरनं पर्सनेटच्या बोटीमध्ये वाकट्या सुकवल्यात बघा. तर नेहमी आपण मार्केटला गेल्यावर तुम्हाला मासलीच दाखवत असते पण मासली पकडणाऱ्या बोटी पण बघायला मिळतात बघा. आणि आता पाणी सप्लाय. आता ही बोट बाहेर जाणार मच्छी पकडायला म्हणून हे बघा पाणी सप्लायचा टेम्पो आला आहे. आणि ही जी मशीन आहे ती बर्फ फोडण्याची. आणि हे बघा हे काय रे गावात चाललो. आणि आपले सर्वजण हनुमान जयंतीसाठी चाललेत बघा. तुमच्या हिस्साचा मावरा आहे काय हो? तुमच्या हिस्साचा मावरा आहे ना. हे बघा बांगडा कोलंबी नारबा कुप्पा वाकट्या सर्व मासे घेऊन घरी. मग कधी आहे हनुमान जयंती? कधी आहे? 12 तारखेला. मग आता सुट्टी तुम्हाला 12 तारखेपर्यंत. मग त्याच्यानंतर येऊन परत फिशिंगला जाणार. अजून कोणत्या सणाला गावी जात असता तुम्ही? होळीला गेलो होतो फक्त. होळीला ना. आणि आता त्या पूर्ण सीझन फिशिंग करत असतात. हे बघा थोडेफार सण असतात ते आपल्या मित्रांना भेटतात पण त्याची तयारी बघा कशी करतात. घरी चाललेत आता घरच्यांसाठी जेवण मावरे घेऊन चाललेत. फलय कोणाला आवडतंय? ही प्रत्येकाची पेटी आहे काय? प्रत्येकाची पेटी आहे. ही बघा थर्मोकॉलची पेटी आहे. ती घेऊन आता गाडी केली असेल नाकवानी. त्या नाकवा गाडीमध्ये बसून गावी जाणार हनुमान जयंतीला. हे बघा मस्त. आणि हलवं बघा कसलं आहे. हे हलवं पण घेऊन जाशील तुम्ही गावात. आणि लवकरच येणार 12 तारखेला परत म्हणून सर्व तयारी करतात बघा. पाणी वगैरे भरून ठेवतात. आल्या रेडी टू गो फॉर फिशिंग. हे बघा दाखव रे हलवा उठव. हे बघा आपला मित्र सुपर हलवा मासा दाखवते मस्त. प्रत्येकाचा कोटा पूर्ण झाला. आता मासली आपण
फ्रीजरला टाकूया. बघा कसं स्टोअर करतात ते बघा. चला बोट घेऊन जाशील तुम्ही का गाडीत? गाडीत हा तेच, नाही तर पॅक कशाला केले असते. बघा विनोदची मासली बघा.